नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. प्रदूषण इथं ऑब्झर्व करण्याची क्षमता राहिलेली नाही, म्हणून झाडं लावली पाहिजेत. चांगल्या ऑक्सिजनसाठी आपण झाडं लावली पाहिजेत, चांगल्या आरोग्यासाठी आपण झाडं लावलेली पाहिजेत, येणाऱ्या पिढीसाठी ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत. आमचा तोच प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निदान 25,000 तरी झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने नवी मुंबई तब्बल 25,000 झाडे लावण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी केलाय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जुईनगर सेक्टर 2 येथील वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्याच अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले. अशा या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, कोकण विभागाचे प्रमुख पेडणेकर, माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील, भाजप महिला मोर्चा तसेच युवा मोर्चा आणि भाजपचे विविध मंडळाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबई जिल्ह्यात 25,000 वृक्षारोपणाचा घेतलेला संकल्प पूर्ण करण्याकरिता 5 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपण सुरू राहणार असून जिल्ह्यातील विविध मंडळात तसेच शाळा कॉलेजमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येणार असल्याचं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी म्हटले आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आम्ही देखील या ठिकाणी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं इथं वृक्षारोपणाचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या ठिकाणी संकल्पना एक तयार केलेली आहे, संकल्प तयार केलेला आहे की साधारण 1.5 कोटी वृक्ष लागवड झाली पाहिजे. आणि त्याच अनुषंगानं आज पर्यावरण दिन आहे. आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वृक्षारोपणाची सुरुवात करतो आहे. परंतु नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं, महिला मोर्चाच्या वतीनं आमचे वेगवेगळे प्रकोष्ठ आहेत, युवा मोर्चा आहे, सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही 5-5 हजाराचं लक्ष त्यांना दिलेलं आहे. किती त्या ठिकाणी वृक्ष लागवड होते, किती आपण रुजवू शकतो, ह्या दृष्टिकोनातून आमचे हे प्रयत्न असणार आहेत. आणि ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुरुवात आहे. आपण वृक्षारोपण केलं पाहिजे, ह्याच्यासाठी जनजागृती देखील महत्त्वाची असते. आणि त्याच अनुषंगानं आजपासून 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला वृक्ष लागवडीची संधी आहे त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इव्हन शाळा कॉलेजच्या माध्यमातून देखील आम्ही त्यांच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आवाहन करणार आहोत की जशी आषाढी एकादशीच्या दिवशी वृक्षदिंडी आम्ही काढतो, तसेच वृक्षदिंडीच्या स्वरूपात अशी दिंडी निघावी, जेणेकरून प्रत्येक त्या ठिकाणी असलेला नागरिक हा जागृत होईल. त्यांची जबाबदारी आहे ती असं समजून जर एखादा वृक्ष आपल्या कुंडीत लावला, आपल्या बाजूला लावला, आपल्या सोसायटीत लावला, आपल्या एखाद्या रस्त्याच्या कडेला लावला, जिथं आपण येता जाता पाणी टाकू शकतो, अशी जर त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने आपली जर भूमिका बजावली तर नक्कीच त्या ठिकाणी वृक्षारोपणाची जास्त मोहीम त्या ठिकाणी फास्ट झाल्यासारखं वाटेल. आणि तो आमचा प्रयत्न आहे. आमचा तोच प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निदान 25,000 तरी झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ती झाडं कशी रुजतील असा देखील प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आमची एक त्याच्यावर कमिटी असणार आहे, जी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या माध्यमातून वृक्ष लागवड केली असेल त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ते पाहणी करतील आणि पाहणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था कशी करता येईल हा प्रयत्न आमचा असणार आहे. आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या वृक्ष विभागाला देखील विनंती करणार आहोत, वनविभागाला देखील विनंती करणार आहोत. कारण वनविभागाच्या अंतर्गत देखील डोंगराळ भाग आमचं जे पंचक्रोशीतील देवस्थान आहे, वाघोबास्थान, त्या देवस्थानच्या ठिकाणी प्रचंड जमीन आहे, ओसाड जमीन टाईप आहे. त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड ऑलरेडी केलेली आहे. पण त्याच्यामध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळं आम्ही इथून पाणी घेऊन जातो, परंतु तो पाणी पुरेसा होत नाही. म्हणून वृक्ष लागवड केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट मिळत नाही. आम्ही ह्या वेळेला
वन खात्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे की आपण आपला जर तिथं स्टाफ नेमणूक केली तर त्यांच्या बरोबरीनं आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर राहतील आणि आपला तो जी वृक्ष लागवड केली असेल ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाणी दिल्यानंतर मोठी होतील असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. प्रत्येकाने ही स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. आपण नुसतं सांगतो ग्लोबल वॉर्मिंग आहे, प्रदूषण वाढतो आहे, वेगळ्या आपण त्या ठिकाणी गप्पा मारतो. मग आपली जबाबदारी काय आहे? आपल्याकडून प्रदूषण होऊ नये, आपल्याकडून त्या ठिकाणी एक एक वृक्ष लागावा अशा पद्धतीची ही जनजागृती प्रत्येकामध्ये झाली पाहिजे. बघा एक उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा इराकमधलं युद्ध त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यावेळेला त्यांच्या तेलाच्या ज्या खाणी होत्या, विहिरी होत्या, त्या जळाल्या. त्याच्यातून जे त्या ठिकाणी कार्बन निघालं तर तुम्ही वाचनात तर तुमच्या आलं असेल 18 वर्षापूर्वीची गोष्ट. नेपाळमध्ये काळा पाणी पडला. जेव्हा पाऊस त्या ठिकाणी पडला तो काळा पाऊस पडला. लक्षात घ्या त्याची कुठे ते देश, कुठे ह्या ठिकाणी आपलं नेपाळ आणि कुठे त्या ठिकाणी पडलेला पाऊस हा काळा येतो. म्हणजे प्रदूषणाची तीव्रता कशी असू शकते त्याचे उदाहरण आहे. प्रदूषण इथं ऑब्झर्व करण्याची क्षमता राहिलेली नाही म्हणून झाडं लावली पाहिजेत. चांगल्या ऑक्सिजनसाठी आपण झाडं लावली पाहिजेत. चांगल्या आरोग्यासाठी आपण झाडं लावलेली पाहिजेत. येणाऱ्या पिढीसाठी ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. म्हणून वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण करण्यात आलंय. अशा या वृक्षारोपण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, विद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. आज शिरवणा विद्यालयाने तर दरवर्षीप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचं काम हे विद्यालय करत असतं. आज आमच्या नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, आमचे माजी नगरसेवक आणि समितीचे सदस्य परिवहन काशीनाथ पाटील, आमचे सगळे मंडळाचे अध्यक्ष, सगळ्या महिला, प्रिन्सिपल, टीचर या सगळ्यांनी मिळून आज जिल्ह्याचा नवी मुंबई जिल्ह्याचा कार्यक्रम आणि आमचे पेडणेकर साहेब कोकण विभागाचे प्रमुख या सगळ्यांनी मिळून आज इथे आम्ही जिल्ह्याचा कार्यक्रम पण वृक्ष लावण्याचा केलेला आहे. नुसतं वृक्ष लावायचं नाही तर ते जगवलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी पण ते दिसलं पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक संस्था पहिला झाडं लावायचे. आम्ही 1 लाख 2 लाख झाडं लावू पण ती झाडं नंतर कधी कुठे दिसली नाही. फक्त पालिकेकडनं पैसे घ्यायचे संस्थेच्या नावावर. पालिकेच्या आयुक्तालाही सांगितलं की झाडं जो लावतो तो झाड जगलं पाहिजे, त्याच्या नावाची पाटी. मी तर डॉक्टर राजेश पाटलांच्या पुढे जाऊन सांगेन की आपल्या विद्यार्थ्यांचा जेव्हा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा कुठेतरी एक झाड लावा त्या विद्यार्थ्याच्या नावाने किंवा आपल्या जे टीचर आहेत त्यांच्या जन्मदिवशी ते लावून त्यांना जगवण्याची ती जबाबदारी द्या. झाडं ही लागली गेली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. परवा जो पाऊस आला हे ग्लोबल वॉर्मिंगचं एक लक्षण होतं महाराष्ट्राला. जे आज आपण झाडांची कत्तल करतोय, इमारती बांधतोय, प्रकल्प आणतो ते आले पाहिजेत. पण त्याबरोबर झाडं जेव्हा तोडतो त्यावेळी नवीन झाडं ही लावली गेली पाहिजे असं मला संदेश द्यावासा वाटतो. आणि सर्वांनी मिळून पर्यावरणाचं आपण रक्षण करूया. आणि डॉक्टर राजेश पाटलांना धन्यवाद देते की जिल्ह्याचा पहिला कार्यक्रम आज झाडं लावून लोकांच्या नावाने, शाळेच्या नावाने ही जे झाडं लावण्याचा त्यांनी कार्यक्रम घेतला आहे, त्यांच्या सहकार्याने घेतलं, सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलं. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.